नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आज जो की संडेला झालेला 5/10/2025 या पेपरमधलं गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं विश्लेषण बघणार आहे, जो की आपण ऑलरेडी पार्ट 1 कव्हर केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार. आणि आता आपण बघूया पार्ट 2, जो की उर्वरित क्वेश्चनचा. मग आता जर आपण आता इथे सेशनला सुरुवात होण्याच्या आधी तर तुम्ही एकदा जोरदार लाईक होऊ द्या. त्याच्यानंतर पटापट तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. तर आता त्याच्यानंतर त्याचं नेक्स्ट क्वेश्चन जे म्हटलं, क्वेश्चन नंबर 50 पर्यंत घेतलो होतो आपण. क्वेश्चन 51 51. तर बघा, आता या टाईपचा क्वेश्चन बघा, तुम्ही उत्तर दिशेला तोंड तुम्हीचे उत्तर दिशेला तोंड आहे तो 45° उजवीकडे वळतो. आता उजवीकडे म्हटलं तर आपण बॅच मध्ये व्यवस्थित इथं घेतलेला आहे. उजवीकडे म्हटलं तर काय होतं तुमचं प्लस, आणि डावीकडे म्हटलं तर मायनस. डावीकडे म्हटलं तर मायनस. अशा प्रकारे उजवीकडे जेवढ्या वेळ म्हणते 45° देन त्याच्यानंतर काय म्हणताय पुन्हा 90° डावीकडे वळतो. आता डावीकडे म्हटलं तर मायनस मध्ये घेतो आपण 90°. देन मग तो 180 उजवीकडे, 180 उजवीकडे. देन त्याच्यानंतर काय म्हणताय पुन्हा डावीकडे 45°, डावीकडे 45°. देन त्याच्यानंतर काय म्हणते मग परत 180 उजवीकडे, परत 180 उजवीकडे. तर मित्र जरा लक्षात घ्या. मग आता तो कोणत्या दिशेला या पद्धतीने, जेव्हा या टाईपचं क्वेश्चन यांची बेरीज होते, परंतु मला सांगा +45 -45 गेट कॅन्सल राहणार किती इथे तुमचे. मग यामधून बघा 360 झाले यांची टोटल, आणि यांची काय -90. यांच्यामधला फरक जर काढला तर काय होणार तुमचा 270. 270 मूळ स्थानापासून तुमचा प्लस मध्ये येत आहे, म्हणजे उजवीकडे वळावं लागेल. म्हणजे पहिलं अगोदर त्यांचा चेहरा कोणता होता, उत्तरेकडे असा होता. उत्तरेकडून तुमचं 270 म्हटलं तर हे किती होत आहे 90 90 90 180, आणि हे 270 म्हटलं तर उत्तरेकडे चेहरा असणाऱ्या व्यक्तीचा आता कोणता येणार, पश्चिम दिशेला येणार. मग आता उत्तर म्हणून काय येणार, मग पश्चिम दिशा असं तुमचं उत्तर येणे आहे, जो की पश्चिम दिशा कोणत्या ऑप्शन बी मध्ये तुम्हाला करेक्ट दिलेला आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग ओके. देन नेक्स्ट त्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन 52 मध्ये बघा, एका रांगेत 5 मुली खालीलप्रमाणे उभ्या आहेत. अनिता ही ज्योती किंवा गीता दोघीच्या शेजारी नाही. आता जेव्हा तुमचे असे निगेटिव्ह सेंटेन्स असतात ते त्याला जरा होल्ड करून ठेवायचा. विद्या ही ज्योतीच्या शेजारी नाही, इथूनही काही समजायला येत नाही. अनिता अस्मिताच्या शेजारी आहे. कोण? अनिता. क्वेश्चन नंबर 52. अनिता अस्मिताच्या शेजारी. अस्मिता. आता कोण कोणाकडे राहणार आपल्याला अजून, अनिता त्याही साईडला राहू शकते असं काही सांगता नाही. डावीकडे की उजवीकडे असं सांगितलं नाही. देन त्यानंतर काय म्हणताय, अस्मिता रांगेत मध्यभागी. आता 5 जणांमध्ये मध्यभागी म्हटलं तर इकडे 2 व्यक्ती असायला पाहिजे, इकडे अजून एक व्यक्ती असायला पाहिजे. ठीक आहे. आता मला सांगा जे निगेटिव्ह वाले आहेत ते आपण वाचूया. तर जर इथे म्हटलं तर अनिता ही ज्योती किंवा गीता या दोघांच्या शेजारी नाही. अनिता म्हणजे इथं शेजारी नाही, इथं तर एकच व्यक्ती म्हणजे ज्योती आणि कोणाकोणाची शेजारी नाही म्हणताय, अनिता ज्योती किंवा गीता. ज्योती व गीता कुठे येणार, ज्योती आणि गीता दोघेही जण कुठे येणार, अस्मिताच्या उजवीकडे. त्या पद्धतीने आपण जर सर्वजण उत्तरेकडे पाहताय म्हटलं त्या पद्धतीने येणार. विद्या ही ज्योतीच्या शेजारी नाही. तर ज्योतीच्या शेजारी ऑलरेडी आपण तिकडे विचार केला, तिच्या शेजारी नाही म्हटल्यानंतर गीता आपण त्या पद्धतीने इथे विद्या इथे येणार, विद्या. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला आहे. तर बघा आता 5 जणांची तिथे सिटिंग आपण इथे केलेली आहे. तर रेषेतील सिटिंग अरेंजमेंट आपण याला म्हणता येईल. तर
तुम्हाला काय विचारताय ते महत्वाचं आहे. तर विद्याच्या शेजारी कोण? विद्याच्या शेजारी कोण आहे? अनिता. म्हणून ऑप्शन क्रमांक कोणता येणार? ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. काय होणार? ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ओके, क्लिअर? मग समजलं. दे त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 53. आता हा बघा, जरी तुम्हाला दिसायला जरा कठीण असा जरी वाटला तरी पण थोडं लॉजिक तिथे मेंटेन करणं आहे. क्वेश्चन 53. क्वेश्चन 53. क्वेश्चन सी म्हणजे आय आहे, तर देन त्याच्यानंतर डी म्हणजे काय, अशा पद्धतीने क्वेश्चन मार्क. तर सीचा नंबरिंग 3, 3चा वर्ग म्हणजे 9, 9 वर कोण येतं तुमचं? आय. मग डीचा नंबरिंग 4, 4चा वर्ग म्हटलं किती? 16, 16 वर कोण येते? पी. अशा पद्धतीने पी त्याचा आन्सर येणे अपेक्षित आहे, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं? ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन काय? बी इज अ करेक्ट आन्सर. ओके, दे त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर क्वेश्चन 54. 54. क्वेश्चन 54 मध्ये काय म्हणताय? पी हा यमचा भाऊ आहे. नात्या संबंधाचा आहे. पी हा यमचा भाऊ आहे. पी कोणाचा? यमचा भाऊ आहे. म्हटलं तर हा मेल. देन त्याच्यानंतर काय म्हणताय? क्यू हा यमचा मुलगा आहे. क्यू हा मुलगा म्हटलं तर काय? यमचा मुलगा म्हटलं तर मेल. देन त्याच्यानंतर काय म्हणताय? पी ची मुलगी आर हिचे, पी ची मुलगी आर फिमेल हिचे टी शी लग्न झालं म्हणताय, हे मेल असेल. देन त्याच्यानंतर काय म्हणताय? यम आणि यस या बहिणी आहे. यम आणि यस आहे बहिणी, फिमेल आणि फिमेल. तर तुम्हाला आता काय विचारताय? देन त्याच्यानंतर यस चे क्यू शी नाते कोण? मग एस चे क्यू शी नाते काय? यस ही व्यक्ती क्यू ची कोण? अशा पद्धतीने जर असं विचार जर केला तर काय होणार? तुमची मावशी असं उत्तर तिथे मेंटेन होणार आहे. काय? मावशी. म्हणजे ऑप्शन कोणता राहील? ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? मग ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन 55 बघा. आता नातेसंबंधाचे डायग्राम व्यवस्थित जर काढले तर उत्तरापर्यंत लवकर पोहोचता येईल. क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन 55 मध्ये बघा, एका तैलचित्रातील मुलीच्या फोटोकडे बोट दर्शवून आशा म्हणाली, मुलीच्या फोटोकडे मुलगी इथे असेल आणि फोटोकडे दर्शवून कोण म्हणाला? आशा म्हणताय. आशा काय म्हणताय बघा. आता आशा म्हणताय ही सुनीताची आई आहे. म्हणजे ही मुलीबद्दल बोलताय. ही सुनीताची आई म्हटलं तर सुनीता खाली येणार, सुनीता. देन त्याच्यानंतर काय म्हणताय? ही सुनीताची आई आहे. आणि पुढं काय म्हणताय? आणि सुनीताचे वडीलच माझा मुलगा आहे. कोणाचा? आशाचा मुलगा आहे, सुनीताचे वडील. आता सुनीताचे वडील म्हटल्यानंतर यांच्यामध्ये रिलेशन काय? पती पत्नीचा, म्हणजे वडील. आणि वडीलच कोणाचा मुलगा आहे? म्हणता आशाचा, माझा मुलगा आशा. तर आता मला सांगा, मुलगी म्हणजे या वडिलांची म्हणजे आशाची सून. अशा पद्धतीने ही आई आहे, मुलगी आई आहे सुनीताची, वडील आहे तुमचे सुनीताचे वडील त्या मुलीचं नवरा आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आशाचे छायाचित्रातील कोणाचे? आशाचे. ज्याला चे लागून आहे त्याचं जेंडर आपण आशा, त्या मुलीची कोण म्हटलं तर काय होणार? तुमचं सासू असं तुमचं उत्तर येणे आहे. ऑप्शन कोणता येणार? ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. काय येणार मग? ऑप्शन डी. कोणता क्वेश्चन आहे? क्वेश्चन नंबर 55. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 56. तर क्वेश्चन नंबर 56 मध्ये वेगळं काय नाही आहे. तर बघा आता क्वेश्चन 56 मध्ये काय म्हणतंय बघा. सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावलेले ते घड्याळ त्यानंतर येणारे शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल? आता तुम्हाला प्रत्येक सेकंदाला 4, सॉरी तासाला 4 सेकंद, तासाला किती? 4 सेकंद. तासाला 4 सेकंद सोमवारी सकाळी 11 वाजता, सोमवारी सकाळी
11 वाजता सकाळी, तर तुम्हाला शनिवारी सकाळी 11 वाजता, म्हणजे एकंदरीत 5 दिवस. किती दिवस? 5 दिवस. 5 दिवस म्हणजेच काय, एका दिवसात 24 तास अशा पद्धतीने जर म्हटलं तर आता एकूण वेळ किती पुढे जाणार, पुढे किती होणार म्हटलं तर डायरेक्ट काय 5 गुणीला काय होणार 24 आणि गुणीला काय 4 सेकंद जात आहे. मग 24 म्हणजे 120, 112 48 म्हटलं तर किती होणार 480 सेकंद. आता 480 सेकंद पुढे म्हटलं त्याला मिनिटामध्ये कन्वर्जन जर केला तर मिनिट किती होत आहे म्हटलं तर सांगा बरं. 480 भागिले 60. कॅल्क्युलेशन जरा फास्ट पाहिजे. देन त्याच्यानंतर इथे किती होणार 8 सेकंद तुमचे पुढे जात आहे. किती सेकंद 8, म्हणजे 11 वाजायला पाहिजे होते परंतु 8 सेकंद 8 मिनिटं मिनिटामध्ये कन्वर्जन केलं. 8 मिनिटं म्हटलं तर 08 अशा पद्धतीने तुमचं काय होणार 11 वाजून 08 मिनिटांनी या पद्धतीने तुमचं तिथे मेंटेन होणार आहे. क्लिअर? मग समजलं त्या पद्धतीने त्याचा आन्सर डिटेक्ट करणे आवश्यक होता. म्हणजे 11 वाजून 8 मिनिटे, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे, ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? देन हा झाला क्वेश्चन नंबर 56. देन त्याच्यानंतरचं पुढं बघू आता. क्वेश्चन नंबर, एका सांकेतिक भाषेत डीओजी डॉग 57 डॉगला काय म्हणतात GRJ +3. इथे सुद्धा तुमचं काय होणार +3 आणि इथे सुद्धा काय होत आहे +3. म्हटलं तर बघा 4 पासून 7 म्हणजे +3. इथे 15 प्लस तुमचा 3 म्हटलं तर 18. देन तुमचं इथं नंबरिंग किती आहे 8 आणि 11 म्हटलं तर +3चा. म्हणजे आता डायरेक्टली आपल्याला इथे जम्प करता येईल. बघा आता मॅन MAN मॅन +3, याचं नंबरिंग 13 + 3 म्हटलं तर 16 वर कोण येते P. एचं नंबरिंग 1 पासून 3 म्हटलं तर D. आणि देन यांचं नंबरिंग 14 आणि देन 17 म्हटलं तर Q. PDQ अशा पद्धतीने तुमचं उत्तर येणार. आणि देन त्याच्यानंतरचं बघा आता. ठीक आहे. देन पुढं ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. याचं उत्तर काय येणार ऑप्शन डी. ओके. देन त्यानंतरचा क्वेश्चन कोणता, क्वेश्चन नंबर 58. 26 जानेवारी 2021 हा दिवस मंगळवार. 26 जानेवारी 2021 हा मंगळ. तर तुम्हाला त्याच वर्षीचा 15 ऑगस्ट 2021चा वार सांगा अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन मार्क. तर मला सांगा यार 26 जानेवारी 2021. 26 जानेवारी 2021 म्हटलं काय जानेवारीचा महिना, याच्यात किती 5 दिवस शिल्लक राहिले. फेबमध्ये किती 0, कारण फेबचा महिना तुमचा लीप इयर नाही आहे म्हणून 728. देन त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये किती 3 दिवस. आणि देन एप्रिलमध्ये 2, मे मध्ये पुन्हा काय होणार तुमचं मे मध्ये किती 3. आणि एप्रिल मे जूनमध्ये किती होत आहे 2. जुलैमध्ये किती होत आहे तुमचं 3. आणि ऑगस्टमध्ये किती 15चे 15 घेणे. मग सर्वांची टोटल जर केलं तर किती होतं 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, 15 आणि 8 किती होत आहे 15 आणि 3 किती होत आहे 18, 18 आणि 33. 33 जर म्हटलं तर येणाऱ्या उत्तराला कितीने भागू आपण आता डायरेक्टली. हां, पुढे जर आपण इथे जर विचार जर केला तर 7ने जर भागलो आपण कितीने 7ने, तर बाकी किती येत आहे बाकी 728 आणि बाकी किती राहत आहे 5 बाकी राहणे म्हणजेच काय होतं सांगा. 5 बाकी म्हटलं तर एकतर 5 दिवस पुढे जा, 5 दिवस पुढे जाणे काय आणि 2 दिवस मागे येणे काय तेवढंच फरक पडत आहे. म्हणजे मंगळवार प्लस तुमचं 5 म्हटलं किती होत आहे तेच होत आहे 2 दिवस मागे सोमवार आणि रविवार, म्हणजे उत्तर काय येत आहे रविवार. मग आता मला सांगा 15 ऑगस्ट 2021 कोणता वार येणार तुमचा रविवार, असं तुमचं उत्तर येणे अपेक्षित आहे. क्लिअर? मग ओके. देन नेक्स्ट नंबर 59 बघा. राजेशचा जन्म 15 मे 1989 ला झाला असेल तर त्याचे 25 ऑक्टोबर 2023. तर या टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुमचा वर्ष देन महिना देन त्यांच्यानंतर दिनांक अशा पद्धतीने फॉर्मॅट आपण करतो.
देन वर्ष कोणता मोठा, आता अप टू डेट वाला 2023 आहे. देन त्याच्यानंतर महिना कोणता आहे तुमचा, 10वा महिना ऑक्टोबर म्हटलं तर. देन त्याच्यानंतर 25 तारीख आहे. देन सुरुवातीचा जन्म कधी झाला, 1989. आणि कितवा, 5वा महिना म्हणताय मे. आणि देन त्याच्यानंतर किती तारीख काय ते 15 मे. अशा पद्धतीने आहे. तर यांच्यातली वजाबाकी करतो. 25 + 15 म्हणजे 10, 10 + 5 म्हणजे 5. आणि देन इथलं किती होणार, 13 + 9 म्हटलं 4. आणि 11 + 8 म्हटलं तर 3. असं 34 वर्ष 5 महिने, 34 वर्ष 5 महिने आणि 10 दिवस. अशा पद्धतीने जो काय ऑप्शन आहे तुमचं, ऑप्शन 35 5 10 34 5 10, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. या पद्धतीने याचा आन्सर सॉल्व्ह करणे अपेक्षित आहे. देन त्यानंतरचा बघा आता क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 60 किंवा 60. पहिल्यांदा डायग्राम आपण व्यवस्थित काढून घेऊ. 60 मध्ये बघा, बिंदू ई च्या उत्तरेला 5, बिंदू ई च्या 5 किलोमीटर द्या. बिंदू जी उत्तर, हा बिंदू बी जी च्या पूर्वेला, बिंदू जी बी च्या पूर्वेला, बी च्या पूर्वेला म्हणताय इथं बी पश्चिमेला असणार. बी च्या पूर्वेला बिंदू बी जी च्या पूर्वेला, ओके सॉरी, बिंदू बी जी च्या पूर्वेला 8 बी. देन त्याच्यानंतर काय म्हणताय, बी बिंदू एच च्या उत्तरेला, म्हणजे बी पासून एच खाली 14 एच. देन त्यानंतर काय म्हणताय, बिंदू डी एफ च्या पश्चिमेला, डी आणि एफ इथं काही नाही. देन त्याच्यानंतर बिंदू ए डी च्या उत्तरेला, बिंदू ए डी च्या उत्तरेला, याच्यानुसार काही जमत नाहीये. बिंदू ए च्या पूर्वेला, बिंदू ए च्या पूर्वेला, ए च्या पूर्वेला किती म्हणताय, बिंदू ए च्या पूर्वेला 12. ठीक आहे. आता तुमचा ए चे जे काही सेंटेन्स आपण सोडलं होतं ते वाचून घेऊया. ए बिंदू डी च्या उत्तरेला, ए बिंदू डी च्या उत्तरेला, डी च्या उत्तरेला 6 किलोमीटर, सॉरी 5 किलोमीटर. ठीक आहे. डी च्या उत्तरेला 5. डी बिंदू एफ च्या पश्चिमेला 6 किमी. डी बिंदू कोणाच्या, एफ च्या पश्चिमेला, एफ इथं राहणार 6. ठीक आहे. डी बिंदू एफ च्या पश्चिमेला 6. या पद्धतीने तुमचं इथे उत्तर तिथे मेंटेन होत आहे. तर आता तुम्हाला हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कसं, तर बघा आता. ठीक आहे. देन मग आपण आता इथं उत्तर काढलं. बिंदू ए आणि बिंदू बी दरम्यान किती अंतर आहे, ए आणि बी यांच्यामध्ये किती अंतर आहे असं जर म्हटलं तर हा जो डिस्टन्स तुम्हाला शॉर्टेड डिस्टन्स असं काढायचा आहे. परंतु लक्षात घ्या, हा शॉर्टेड डिस्टन्स काढण्यासाठी तुम्हाला हे पॉईंट्स इथं मेंटेन, हे 12 हे 8 किती होता 20. आणि मला सांगा हा टोटल 14 होता, याच्यापैकी हा तुमचा 5च राहणार आहे ना, समजत आहे का, 5. मग आता मला सांगा 12 8 आणि हे कर्ण तुम्हाला काढायचं आहे, 5चा वर्ग प्लस इथं 20चा वर्ग म्हटलं तुमचं डायरेक्टली काय 25 अधिक तुमचं काय होत आहे 400, इथं आहे 400. मग आता इथं 425 कोणाचाच वर्ग नाही. मग आता 425 आणि सर्व हे आहे. मग आता 25चा वर्ग म्हणजे कोणाचाच वर्ग नाही. त्या कंडिशन मध्ये काय करायचा, पूर्ण मोजून पाहिजे. आतला इथला 12 आहे आणि देन त्याच्यानंतर इकडे पडणार 5 आणि देन त्याच्यानंतर म्हणजे एकंदरीत ए पासून बी जाण्यासाठी 12 किलोमीटर अधिक 5 किलोमीटर अधिक 8, 12 8 20, 20 आणि 5 किती होतात 25. म्हणून ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने तिचं उत्तर राहिलं असतं. क्लिअर. मग ओके. देन नेक्स्ट
देन क्वेश्चन 61, बिंदू जी दृष्टीने बिंदू डी ची दिशा काय असेल? बिंदू जी पासून बिंदू डी, बिंदू जी पासून बिंदू डी, हा जी च्या बाबतीत डी कुठे आहे असं या पद्धतीने असं म्हटलं. जर मला सांगा यार, इथे जर आपण डॉटेड जर लाईन जर दिला, ही जी झाली ही सेंटर पॉइंट, ही पूर्णपणे अशा पद्धतीने तर खाली येणार या पद्धतीने, म्हणजे हा कुठं ना कुठं मध्यंतरी आहे या पद्धतीने तुमचं इथे आहे असं डी आहे. ठीक आहे. मग डी जर म्हणताना मला सांगा आता इथे कोणता दिशा तुमची पश्चिम आणि इथे कोणती दक्षिण. पश्चिम आणि दक्षिण मध्ये कोण असते? नैऋत्य. मग नैऋत्येला काय होत आहे ते त्या त्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल. नैऋत्य दिशेला, कोणत्या दिशेला? नैऋत्येला किती अंतर नाही तर कोणत्या दिशेला म्हणताय तर त्यापासून नैऋत्य दिशेला म्हटलं तर ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. मग क्वेश्चन नंबर 61 उत्तर काय ना तुमचं नैऋत्य, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. एकदा का डायग्राम व्यवस्थित बनला तर मागचा क्वेश्चन जरा थोडं म्हणजे हे जे 25 आला ते जरा थोडं अटके होतं, कारण इथं डायरेक्ट ट्रिपलेट बनत नाही आणि ऑप्शन मध्ये बिना ट्रिपलेटचा आन्सर सुद्धा नाही, म्हणून त्या कंडिशन मध्ये डायरेक्टली मोजून पाहायचं आवश्यक होता. ठीक आहे. देन त्यानंतरचं बघा मॅन तलवार. ठीक आहे. मॅनचा जसा तलवाराशी संबंध आहे तसा संबंध खालीलपैकी कोणत्या याचा आहे? तर आता बघा क्वेश्चन नंबर 62 मध्ये, क्वेश्चन 62 मध्ये मॅन तलवार, तर तुमचा ऑप्शन कोणता यायला पाहिजे आता? देन त्याच्यानंतरचा ऑप्शन बी म्हटलं तर भाता आणि बाण. ओके, भाता आणि बाण, कारण भाता म्हणजे बाण ठेवण्याची, जे मॅन म्हणजे तुमचं तलवार ठेवण्याची, अशा पद्धतीने तिथे रिलेशन मेंटेन आहे. ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 63 बघा. क्वेश्चन नंबर 63 सुद्धा सोपा क्वेश्चन आहे. हा अंकगणिताचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 63 काय म्हणताय बघा, सर्वात खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? मग आता अपूर्णांकामध्ये जर छेद जर समान असेल, छेद समान आणि लहान जर ओळखायचं असेल तर ज्याचा अंश लहान असेल, लहान तो अपूर्णांक लहान. आता देन त्याच्यानंतर मला सांगा छेद, सर्व ऑप्शन मध्ये छेद 15 आहे. मग सर्वात अंश सर्वात लहान कोणता आहे तुमचा? 10 वाला तुमचा सर्वात लहान अंश आहे, म्हणून 10/15 हा तुमचा उत्तर येणे अपेक्षित आहे. म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. सर्वात लहान कोण आहे देन त्या पद्धतीने राहणार. ठीक आहे. देन ओके. देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर 64. क्वेश्चन नंबर 64 किंवा 64 बघा. आता बघा, एका रांगेत मागून 37व्या क्रमांकावर असलेल्या, मागून किती 37व्या क्रमांकावर असलेला पुष्पा, काय म्हणते पुष्पा पुढे 13व्या स्थानावर, असं करता करता तुमचं इथं 13व्या स्थान, त्याच्या पुढे म्हटलं तर 13व्या स्थानावर कोण आहे, म्हणजे इथे 12 जण असतील आणि त्याच्यानंतर काय इथे 13व्या स्थानावर असलेली कोण आहे? सुमन उभी आहे आणि ती मध्यभागी आहे, सुमन. आता सुमनचा क्रमांक मध्यभागी म्हणताय, मध्यभागी जर म्हटलं तर मध्यभागी असून तर रांगेत पुढच्या बाजूने पुष्पाचा क्रमांक किती आहे अशा पद्धतीने आहे. तर बघा आता मला सांगा इथं 37 इथं शेवटून किती आहे तुमची, इथं 37 अधिक 13 जर केलं तर शेवटून म्हणजे या साईडनं जर तुम्ही आले सुमनपर्यंत 50, म्हणजे इकडे 49 असतील आणि इकडे सुद्धा 49 असतील. तर मला सांगा आता पुढून तुमचं कोणाचं उत्तर काढायचं? पुष्पाचा. तर पुढून पुष्पाचा जर उत्तर काढायचं इथंपर्यंत म्हणजे सुमनपर्यंत 50 येणार
आणि इकडचे तुमचे 12, 12 प्लस 1 म्हटलं तर इथला तुमचं 13, 13व्या नंबरवर कोण आहे तुमचे. देन त्याच्यानंतर 50 अधिक 13 म्हटलं तिथं कोण आहे पुष्पा, आणि समोरून पुष्पा कितव्या स्थानी आहे म्हटलं तर 50 अधिक 13 काय होत आहे 63, असं तुमचं उत्तर आहे, जो की ऑप्शन क्रमांक बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर, मग समजलं. हा तुम्हाला तसं मेंटेन करणे आवश्यक राहील. देन क्वेश्चन नंबर 65 बघा आता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 65 मध्ये काय म्हणतंय, क्वेश्चन 65 बघा. घड्याळाच्या दोन्ही काट्यातील कोन हा किती वाजता सर्वाधिक मोठा. आता सर्वाधिक मोठा म्हटलं तर एकदम 180 डिग्रीचा, आणि 360 डिग्रीचा तर बनत नाही, कारण कोन जे बनते तुमचे 90 डिग्री, 0 डिग्री आणि देन 180 डिग्री काट्यामध्ये. तर आता तुमचं जर घड्याळ जर असं म्हटलं तर 180 डिग्री म्हटलं तर एक्झॅक्टली अपोजिट इथे हा जो आहे तुमचा इथे, हा जर इथं असेल तर तास काटा मिनिट काटा जर असेल तर यांच्यामध्ये जो कोन बनतो 180 डिग्री, पण ते केव्हा जर 6ची स्थिती असेल तरच होणार, 6 वाजताची स्थिती. म्हणून 6 वाजता जिथे आहे तो तुमचा ऑप्शन राहील. 6 कोणता येणार, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. काय येणार तुमचा, ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. ओके, क्लिअर. देन नेक्स्ट आता बघा, त्याच्यानंतरचा रिकामी जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. तर तुमची शृंखला काय आहे तर बघा, क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन 60, क्वेश्चन 60 मध्ये काय म्हणताय, 4, 9, 17, 4, 9, 17, देन रिकामी जागा 69, 139, 277. तर यामध्ये बघा रिदम काय लागत आहे, गुणीला 2 प्लस 1 आणि देन गुणीला 2 मायनस 1. बघा 4 दुने 8 प्लस 1, 9 दुने 18, 18 मायनस 1 म्हणजे 17. इथं काय लागायला पाहिजे, गुणीला 2 प्लस 1, 17 दुने 34, 34 अधिक 1 35. देन 35 जर ठेवला असतं तर बघा गुणीला 2 म्हणजे 70, 70 मायनस 1 म्हणजे तुमचा 35 हा सॅटिस्फाय करताय. म्हणून ऑप्शन कोणता आहे ना, ऑप्शन बी 35 करेक्ट आन्सर. ऑप्शन बी 35 करेक्ट आन्सर. ओके, देन नेक्स्ट आता बघा त्याच्यानंतरचा हा आता गाडलेली किंवा वगळलेली अक्षरे निवडून मालिका पूर्ण करा. ठीक आहे, मालिका पूर्ण करा म्हणते. क्वेश्चन नंबर 67. झेड रिकामी जागा, रिकामी जागा, रिकामी जागा, झेड झेड, रिकामी जागा एक्स आणि एक्स, रिकामी जागा झेड झेड एक्स. क्लिअर, या पद्धतीने राहणार. तर आता इथं रिदम काय लागत आहे, जर आपण इथं लॉजिक जर मेंटेन जर केलं, झेड देन इथे एक्स आणि एक्स, झेड झेड एक्स 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 झेड झेड. ओके, तर तुमचा रिदम बघा 3 वेळा झेड, 3 वेळा एक्स, 3 वेळा झेड, 3 वेळा एक्स, अशा पद्धतीने आहे. म्हणजे आपण काळ्या याच्यामध्ये जे भरलं तेच आपलं उत्तर म्हणून झेड एक्स आणि एक्स, झेड एक्स आणि झेड, अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. म्हणजे उत्तर काय येणार, झेड एक्स एक्स झेड एक्स. पण तुमचा हा जो ऑप्शन आहे तुमचा झेड एक्स एक्स झेड एक्स झेड, मग अशा पद्धतीने जे आहे तर ऑप्शन सी मध्ये तुमचा मेंटेन आहे. ऑप्शन सी इज तुमचा करेक्ट आन्सर. क्लिअर, मग ओके, देन त्या पद्धतीने तिथे राहणार. देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर 68, 68. क्वेश्चन क्वेश्चन nx
बी बी क्यू एल एल क्यू. तर आन्सरचं तुम्हाला उत्तर काढायचं. आन्सर इज इक्वल टू व्हॉट. तर आता इथे लक्षात घ्या, क्यू पासून एन कसा आला, एन पासून क्यू कसा आला, या पद्धतीने बघा. क्यूचं नंबरिंग जर आपण इथे जर विचार जर केला 17 नंतर यांचं नंबरिंग काय केलं आपण 14 देन. आता बघा 17 पासून 14 पर्यंत येणं म्हणजे -3 आणि देन यूचं नंबरिंग किती आहे 21 आणि इथं 24, यांच्यामध्ये +3 होत आहे. आणि देन ईचं नंबरिंग 5 आणि देन इथं काय होतं 2, 5 + 3 म्हणजे -3. या पद्धतीने इथं मेंटेन होतं -3. अशा पद्धतीने तुमचं एक -3 +3 -3 +3. मग आपण इथे जर विचार जर केला तर पहिल्यांदा -3 म्हटल्यानंतर तुमचं इथला एक नंबर आहे, एक मधून तुमचा -3 म्हटलं तर तुमचा 26. देन त्याच्यानंतर 25 आणि 24 नंबरवर कोण येते एक्स असणार. तुमचा ऑप्शन कुठं आहे, ऑप्शन पहिला आणि दुसराच आहे, ऑप्शन पहिला आणि दुसरा. तर मला सांगा ऑप्शन पहिला आणि दुसरा एक्स आहे. देन त्याच्यानंतर आता रिदम तर आपल्याला माहिती झालाय. शेवटच्या कंडिशनला ऑप्शन 1 आणि 2 मध्ये, कारण तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये नाहीच आहे तर आपलं ते उत्तर येणारच नाही. तर देन त्याच्यानंतर तुमचं 1 आणि 2 मध्ये बघा शेवटचं अक्षर. आता तुम्हाला शेवटचं अक्षर सारखं नाहीये तर आपण आता मोजून घेऊ. इथे काय होणार, पहिल्या याच्यात मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस, मग प्लस होत आहे. आरचा किती क्रमांक 18 + 3 म्हटलं तर काय होणार 21 म्हटलं तर काय होत आहे तुमचं व्ही इज अ करेक्ट आन्सर. काय नाही तुमचं देन त्याच्यानंतर इथं व्ही नाही तर यू तुमचा तिथे 21 नंबरवर कोणता येणार तुमचा यू. या पद्धतीने तुमचं तिथे उत्तर येणे आहे. म्हणून तुमचा मग इकडचं सर्व काही न पाहता एक्स आणि यू कुठं आहे तुमचा फर्स्ट अँड लास्ट तुमचा बी ऑप्शन इज अ करेक्ट. ते नंतर घरी येऊन चेक करायचे त्यामध्ये कोणती संख्या येणार तर समजत आहे. या पद्धतीने तुम्हाला तिथे मेंटेन करणे आवश्यक आहे. हाच अप्रोच तिथे मेंटेन करायचा आहे. तर सोपा पेपर आला तर एवढा टाइम असतो, परंतु जर पेपर जर कॅल्क्युलेटिव्ह जर असेल तर तुम्हाला असे फंडे वापरावे लागतीलच, जेणेकरून तेव्हाच तो तुमचा टोटल म्हणजे पेपर पाहून होईल आणि त्याच्यानंतर चांगला स्कोर मेंटेन होईल. देन मग आता त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर 69 69. तर यामध्ये बघा आता ठीक आहे, असा एक डायग्राम आहे. बघा 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 ना या पद्धतीने असं जोडलेला आहे. ठीक आहे. देन आता जर आपण विचार जर केला तर आडवे रेषा, एकूण रेषा किती असं म्हणत आहे 1 2 3. आडवे कोणते आहे उभे जर म्हटलं तर काय होतं 1 2 3 4 5. देन तिरपे जर म्हटलं तर तिरपे किती होत आहे, एक तर हा झाला, नंतर हा झाला, 2 झाले. देन त्याच्यानंतर 3 4 5 6 6. मग बाकी कोणते आले का सर्वच इथे डिटेक्ट झाले. 8 आणि 6 किती होतं 14. म्हणजे एकूण रेषा किती म्हटलं तर काय होणार ऑप्शन 2 किंवा बी ऑप्शन तुमचं 14 असं उत्तर येणार आहे. क्लिअर. हा सोपा क्वेश्चन होता, फक्त रेषा मोजणे तिथे मेंटेन होता. देन
आता त्यानंतरचा क्वेश्चन बघा, आता जर असा मेंटेन केलेला आहे, ओके, DEF G OPQH देन काय म्हणते NS स्टार I M LK I, ठीक आहे. तर यामध्ये बघा, आता लक्षात घ्या, या टाईपचाच तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर हा जर लॉजिक जर लागला तर अत्युत्तम, नाही तर अजिबात काही विषय होत नाही. तर विदिन सेकंद 20 सेकंदात जर उत्तर जर सापडत, म्हणजे लॉजिक जर सापडत असेल तर याला टॅकल करायचा, नाही तर याला सोडून द्यायचा. बघा, DEFGHIJKLMNOPQR इथं तुमचं PQ झाला, देन एच पहिलं PQ. आता इथं काय यायला पाहिजे, RS. अशा पद्धतीने मेंटेन. R तिथं मिसिंग आहे, कारण तुमचं D पासून सुरुवात होत आहे, परंतु सिक्वेन्स वाईज आहे, असं बाहेरून देन त्याच्यानंतर आतमध्ये असं होत आहे. R तिथं मिसिंग आहे, म्हणून कोणता येणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. एवढं तुमचा या पद्धतीचा होता, जरा तुम्हाला विचार करणे आवश्यक होता, ठीक आहे. देन आता क्वेश्चन नंबर तुमचा जर इथं आपण मेंटेन जर केला तर बघा, आता क्वेश्चन नंबर 99. तर क्वेश्चन नंबर 99 मध्ये काय वेगळं आहे, तर बघा, विसंगत किंवा त्याला मिळतं जुळतं कोणतं येणार, या पद्धतीने राहील. ओके, तर डॉटेड लाईन या पद्धतीने तुमचं तिथे मेंटेन आहे प्रत्येक याच्यामध्ये. देन बघा, आता हा क्वेश्चन नंबर 9 जो की शेवटचाच क्वेश्चन आहे. तर यामध्ये रिदम काय लागत आहे ते बघा आता, ठीक आहे. आकृती पूर्ण करा नंतरची असा प्रश्न आहे. तर आपण एक ऑप्शन कडे जर नजर मारली तर प्रत्येक ऑप्शन मध्ये हा ऑप्शनचा उत्तरच आहे. आपण डायरेक्टली पूर्ण न लिहिता डायरेक्टली उत्तर मेन्शन केलंय, परंतु यावरून सिक्वेन्स बघा, बाणाची दिशा इकडे आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन, देन त्याच्यानंतर उजवीकडे 90 डिग्री मध्ये, पुन्हा 90 डिग्री मध्ये क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेशन. मग नंतरचा तुमचा जो काय येणार त्याची डायरेक्शन तुमच्या या दिशेने तिथे क्लॉकवाईज या पद्धतीने फिरणार. आता किती बाण राहतील, काय बाण राहतील, नंतरचा प्रश्न. परंतु बाण तुमचं पूर्व दिशेने असणारा एकच ऑप्शन आहे, जो की ऑप्शन क्रमांक ए, म्हणून फायनल आन्सर हाच येणार. पण इन केस जर 2-2 ऑप्शन असते तर पुन्हा कोणता इथे लॉजिक मेंटेन झाला असता ते महत्वाचं आहे. इथं बघा, 1 2 3 4 5 आणि 1 6, म्हणजे एकंदरीत इथं 6 आहे. इथं बघा 1 2 3 4 5 आणि 6. पण इथं काय होत आहे, 1 2 3 4 डॉटेड लाईन डॉट आहे, आणि लाईन किती आहे, 2 4 आणि 2 6, असं तुमचं उत्तर आहे. म्हणजे 6 मेंटेन पाहिजेच, म्हणून 1 2 3 आणि म्हणून 3 डॉट, या पद्धतीने तुमचं उत्तर. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. तर या पद्धतीने आपण पेपर विश्लेषण जो की 5 ऑक्टोबर 2025 ला झालेलं पेपर होतं त्याचं विश्लेषण बघितलेलं आहे. तर तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडत असतील तर नक्की इतर विद्यार्थीपर्यंत शेअर करा. निश्चितच तुम्हाला आगामी भरती फायदा होईल, आणि तुम्ही शेअर केल्याने इतर मित्र सुद्धा तुमचं नाव घेतील, ठीक आहे, की या पद्धतीने क्वालिटी क्वेश्चन आपल्यापर्यंत पोहोचल्याबद्दल अशा पद्धतीने. म्हणून तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, आणि लाईक आणि शेअर कमी पडता कामा नये. देन तुफान लाईक म्हणजे तुमचं शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.